मोहोळ शहराचे ग्रामदैवत श्री नागनाथ महाराज यांच्या वार्षिक यात्रेदरम्यान पेहरावाच्या कारणावरून 2 गटांत झालेला वाद पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मिटवला. पोलिसांच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून पालखी मिरवणूक शांततेत पार पडली. सध्या शहरात पूर्णपणे शांतता असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री 9:15च्या सुमारास श्री खर्गे महाराज यांचे मिरवणुकीसाठी आगमन झाले. यावेळी त्यांनी भगवा फेटा आणि भगवी कफनी परिधान केली होती. या पेहरावावर इतर मानकरी आणि काही तरुण मंडळींनी आक्षेप घेतला. यात्रेच्या परंपरेनुसार केवळ पांढरा फेटा आणि पांढरा गणवेश असावा असा आग्रह धरत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. याला खर्गे महाराज यांच्या समर्थकांनी विरोध केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. एकमत डिजिटल करिता रजनीश कसबे, मोहोळ. भाऊ घरातून पण जेव्हा करायचं ते काय बोलायचं नाही. मी आता बोलत असताना सगळ्यांना विनंती आहे, हा प्रकार योग्य नाही. माझी 35 वर्ष नोकरी झाली आहे, मी असा प्रकार कधी बघितला नाही. देवाच्या दारात एकमेकाला भेटीच धरणं, तुम्ही आम्ही भाविक मंडळी आता झोपायची वेळ आली तुम्ही श्रद्धेने येत आहे, हे चुकीचं आहे. या ठिकाणी ऐका, मला ऐका, यामध्ये गैरवेळ झालेला आहे. दोन्ही पक्षाचं म्हणणं जर आमच्याकडे आले असते की साहेब असं आहे असं सांगा, आम्हाला जेवढं कळलं तुम्ही ट्रस्टीला बोलवलं, मिटिंग लावली आणि मिटिंगमध्ये जे काही बोलायचं बोलत आलं, ट्रस्टी सोडली मानकऱ्याबद्दल वाद आहे, हरकत नाही. याबद्दल मी त्यांना आश्वासित करतो, सरकारतर्फे पोलिसांतर्फे आश्वासित करतो की या सगळ्यांनी यात्रा उद्याचा दिवस शेवट आहे. परवाच्या कुस्त्या झाल्या की रविवारी सकाळी असू दे किंवा सोमवारी सकाळी असू दे, तुम्ही आम्हाला वेळ द्या. त्या वेळेला दोन्ही पक्ष माझ्याकडे या किंवा कुठं तर मंगळ कार्यात बसू. 4 लोकांचं इकडनं 4 लोकांचं तिकडनं जे काय असं ते ऐकून ते आपण सगळ्यांनी मी चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण देवाच्या कार्यासाठी आलेलो आहे, कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. कायदा तुमच्या सगळ्यांचा आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. ही सगळी यात्रा 10 दिवसाच्या शांततेत पार पडावी, मोहोळचं जावं, पंचक्रोशी जागरण जावं, यासाठी आम्ही रात्र दिवस लावतोय. आणि हा तुम्ही जो चालू केलेला आहे हे अत्यंत गलिच्छ प्रकार आहे. स्पष्ट होतो तुम्ही मला साहेब मदत नसेल प्रत्येक माणसाच्या काही ज्या गोष्टी दोन्ही बाजूला ज्या काही असतील अडचणी, काही कुणाचे प्रॉब्लेम असतील, तुम्ही जर मला अगोदर सांगितले असते तर मी गेल्या 8 दिवस मिटिंग लावल्या असत्या, इथे लावली असती, पोलीस स्टेशन लावली असती आणि कुठेही मिटिंग लावली असती. त्यावर एक सर्वमान्य प्रकार करता असता. परंतु आज या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही हा भेटीस देण्याचा प्रकार केला, अत्यंत चुकीचा ठिकाणी आहे. आणि देवाच्या दारामध्ये प्रत्येकाचा मान सन्मान आहे, माझाही मान सन्मान आहे. पण मी जिथं मान सन्मान आहे तिथं मी बोलून चालून घेणार. तुमच्या गावात सगळ्यांना माझी विनंती आहे, देवाच्या दारात कोणी भेदभाव करू नका. ज्यांना कुणाची अडचण असेल त्यांनी उद्याचा दिवस जाऊ दे. परवा सकाळी शनिवारी सकाळी आपण 11 वाजता 10 वाजता मीटिंग लावू, तिथं तुम्ही सगळे या. तुमचे काय अडचणी असतील हे असं आहे की कसं आहे तुम्ही त्या Thanks for watching Ekmat Digital.